नमस्कार। आज आपण पाहतोय बांगड्याचं तिकलं। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा पाव वाटी अर्धा ओला नारळ आहे किसून घेतलेला, एक छोटा कांदा त्याचा आपण थोडासा बारीक चिरून घेतलाय फोडणीसाठी, आणि हा आपण वाटणामध्ये टाकणार आहोत। इथे आपण भिजत घातल्यात मिरच्या, 4 ते 5 लाल शंकेश्वरी मिरच्या, 2 पाकळ्या लसूणच्या आणि थोडेसे धने। आता हे आपण छानसा बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आणि त्याच्यासाठी हे आपण बांगडे स्वच्छ धुवून त्याला थोडंसं मीठ आणि कोकम आगळ लावून ठेवलं आहे, आणि हे 2 ते 3 कोकम ऐका इथे आपण असं बारीक वाटण करून घेतलंय। आता आपण ह्या गॅसवरती इथे एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण कांदा टाकायचा आहे फोडणीला। इथे आपण तेलामध्ये कांदा टाकलाय, एकदम थोडंसं आपण तेल वापरलंय। आता कांदा थोडासा ब्राउनिश झाला, नरम झाला की याच्यामध्ये आपण जे वाटण केलंय ते टाकून घेऊया। आता आपण वाटण टाकून त्याच्यामध्ये आपल्याला हवं त्याप्रमाणे, जसं जाड पातळ हवंय तसं आपण पाणी टाकून घ्यायचंय। मी आता वाटण थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचंय, आणि कोकम टाकायचे। आता या वाटणाला 2 मिनिटं उकळी येऊ देऊया या रश्श्याला, आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे आपले बांगडे आहेत ते टाकूया। आता आपल्या साराला उकळी आली आहे। आता आपण आपले स्वच्छ धुवून घेतलेले मीठ लावून ठेवलेले बांगडे यामध्ये टाकायचे आहेत। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झाली आहेत आणि आपलं बांगड्याचं तिकलं नाही आहे, हे सार तयार झालंय। आपलं बांगड्याचं सार तयार आहे, गरम गरम नाचणीच्या भाकरीबरोबर खायला।